हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. नो डाऊट हा 14 ते 25 हे वयोगटातले मुलांसाठी आहे. हे आपलं फाउंडेशन आहे. इथे मुलांनी कसं बदलायला पाहिजे, काय करायला पाहिजे. त्यामुळे इवन तुम्ही मोठे असाल तरी तुम्ही आज जरूर ऐका आणि तुमचे मुलात हे बदल घडवून आणा. किंवा तुमची मुलं 14 ते 25 वयोगटातली असली तर मुद्दाम हा व्हिडिओ त्यांना ऐकायला लावा. नक्की त्यांचे बदल घडणार आहे. आता हे वय आहे, मी म्हटलं फाउंडेशनचं. फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग असलं का नाही, पुढची बिल्डिंग एकदम मजबूत होते. त्यामुळे हे फाउंडेशन आपण स्ट्रॉंग करायला पाहिजे. ते हे स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगणार आहे. पहिला पॉइंट, फॉलो युअर ड्रीम्स. म्हणजे मुलांनी आपली स्वप्न पूर्ण करण्याचे मागे जायला पाहिजे. त्यांचं स्वप्न असेल मला सायंटिस्ट बनायचं आहे, असू द्या ना. त्याचं एन्व्हायरमेंट तुम्ही चालू करा, त्यांच्याबद्दल वाचा, बघा, भेटा, काही व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे एक उपजत स्वप्न असते आपलं. त्याचे प्रमाणे आपण पुढे जायचं, प्रयत्न करायचं. आजूबाजूच्यांची मदत घ्यायची पाहिजे. ते आई वडिलांनी पण सपोर्ट करायचा का, म्हणजे त्यांच्याकडे हे उपजत गुण असले का नाही, त्यांना ते गुण मोठे करायला सोपं जाते. फोर्सिबली करावं लागत नाही. नाही ते जनरली आपण काय करतो, आपण आपले मुलांमध्ये सुद्धा, सपोज आता तुमचा मुलगा टेनिस अगदी उत्तम खेळतो पण गणितात त्याला एकदम कमी मार्क पडलेत, तुम्ही लगेच कुठला क्लास लावता त्याला सांगा बघू? तुम्ही गणिताचा क्लास लावता नाही, चुकते. तुम्ही त्याला, तो टेनिस चांगला खेळतो ना, टेनिसचा क्लास लावा. ते तो अगदी आणि पुढे जाईल. त्यामुळे त्याला आसक्ती आहे, आवड आहे, त्याला प्रेम आहे. ते ड्रीम्स त्याचे मोठे करायला आपण मदत करायची. आणि हे करत असताना एस्पेशली शाळा कॉलेजेसमध्ये मुलांना मी सांगते, तुम्हाला हसणारी लोक असतील, नावं ठेवणारी लोक असतील, त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमची आवड, तुमचं गोल, तुम्हाला काय व्हायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. एक ना एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. हसणाऱ्या लोकांकडे बघू नका. ते हसतात, त्यांचे दात दिसतील एवढंच, ते काही त्यातनं कमावणार नाहीत. उलट टेक इट ॲज ए चॅलेंज. असं म्हणाला ना, मला करूनच दाखवायचं आहे, असं ते हसलेलेतनं सुद्धा तुमचं आतलं जोश आणि जास्त वाढायला पाहिजे. आणि पुढचं म्हणजे, आज आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपण तरी लकी आहोत हे इंटरनेटसाठी. घरी बसून तुम्ही काही शिकू शकता, काही करू शकता. घरी बसून तुम्ही पैसे मिळवू शकता. हे 25-30 वर्षापूर्वी ह्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. आज तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या सुविधांचा पुरेपूर फायदा उचलायला शिका. जे काही तुम्हाला आवड आहे त्याच्याबद्दल हे इंटरनेटमधनं, मोबाईलमधनं शिकून घ्या. तुम्हाला काही नवीन करायचं आहे, करा.
अहो, ह्या ऑपॉर्च्युनिटीज तुमचे पुढचे आधीचे पिढीला नव्हत्या. यू आर लकी, व्हेरी व्हेरी लकी. त्यामुळे ह्या ऑपॉर्च्युनिटीज बिलकुल तुम्ही गमवू नका. आणि एक लक्षात ठेवा, हे वय तुमचं 14 ते 25 असेल, 15 ते 25 असेल, हे वय का नाही, इट इज द प्राईम एज ऑफ युअर लाईफ. आता तुमच्याकडे वेळ भरपूर असते, जबाबदारी काही नसतीये. त्यामुळे तुमचं हवं तर मिळवायचं, ही एक संधी आहे. किरण बेदी सांगत होत्या एकदा त्यांचे स्पीचमध्ये, त्या शाळा कॉलेजेसमध्ये असताना म्हणाल्या, माझ्याकडे फक्त वेळ होता भरपूर. तेव्हा त्या वयात काही मुलांकडे भरपूर पैसे काही नसतात बाकी काही खर्च करायला. त्या वेळेचा मी उपयोग फक्त 2 गोष्टींसाठी केला म्हणतात त्या. एक ते त्या ग्राउंडवर असायच्या, नाही ते अभ्यास करत बसायचे. त्यामुळे तुम्ही पण हे लक्षात घ्या, हा वेळ आपण बिलकुल वाया घालवायचा नाही. आता तुमच्याकडे वेळच आहे भरपूर, बाकी काही नाहीये, वेळ भरपूर आहे. त्यामुळे तुमचे आवडीचं काय आहे तर शिकून घ्या. आरोग्य चांगलं ठेवा, एक्सरसाइज करा, खेळा, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहते. आणि त्याच्याशिवाय तुम्ही नवीन शिकून घेऊ शकता. आणि हल्ली शिकायला काही आपल्याला मोठे मोठे सिटीजना जावं असं काही नाही. मी सांगितले गर तुम्हाला इंटरनेटमुळे घरी बसून अगदी तज्ञ लोकांकडनं हवं तर तुम्ही शिकू शकता. त्यामुळे हे तुमचं बिलकुल वेळ वाया घालवू नका, 1 मिनिट सुद्धा वाया घालवू नका. पुढे तुम्हाला एवढा वेळ नसणार आहे. एकदा तुम्ही नोकरीला वगैरे लागलात की एवढा रिकामा वेळ मिळत नाहीये. आता तुम्हाला भरपूर वेळ आहे, त्यामुळे ते वेळेचा भरपूर फायदा करून घ्या. आणि हेचे पुढचं, मी वीक आहे, मला येणार नाही, मला हे जमणार नाही, हे सगळं सोडून टाका. तुम्ही किती वीक असा, काही असा, कोणी असा, उंच असा, गिड्डे असा, गोरा असा, काळ्या असा, श्रीमंत असा किंवा गरीब असा, कुठली गोष्ट हिंड्रन्स म्हणून मध्ये येत नाही. तुम्हाला मनापासून हे करायचं आहे ना, तुम्हाला आवड आहे ना, तुमची इच्छा आहे ना, मग तुम्ही ती इच्छा पूर्ण करू शकता. हे मनात नक्की तर फायर ठेवा. येस, आय एम गोइंग टू डू इट अँड आय विल डू इट. स्वतःवर विश्वास ठेवा. नाही, मला हे करायचंच आहे, मला हे करून दाखवायचंच आहे, मला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. किंवा आई वडील गरीब असले तर मला ही परिस्थिती बदलायची आहे, मला त्यांच्यासाठी मोठं घर बांधून द्यायचं आहे, त्यांना हॅपी ठेवायचं आहे, मला हे सगळं बदलायचं आहे. हे नक्की तुम्ही मनाशी ठरवा आणि कामाला लागा. आणि कधीच स्वप्न बघत बसू नका, मी मोठा झाल्यावर हे करणार, मी मोठा झाल्यावर तर करणार नाही. आत्ता वेळ आहे तुझ्याकडे, तो वेळ मी पूर्ण वापरणार आहे. आत्ताच बघा, आता मी विद्यार्थी आहे ना, मला आता शिकायचं आहे. आता मी गृहिणी आहे ना, मला उत्तम प्रकारे माझं घर चालवायचं आहे. मी नोकरी करतोय ना, मला माझी ड्युटी उत्तम प्रकारे करायची आहे. त्यामुळे जे काही आपल्या हातात आत्ता काम आहे तर काम व्यवस्थितपणे करायचं. हे वय म्हटलं मी तुमचं 14 ते 25 हे फाउंडेशन आहे. हे स्ट्रॉंग असलं का नाही, तुमचं पुढचं आयुष्य अगदी स्ट्रॉंग बनते. फाउंडेशन स्ट्रॉंग असलं की कसं बिल्डिंग मजबूत बनते. इन द सेम वे हे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असलं का नाही,
अगदी तुमचं आयुष्य पण एकदम स्ट्रॉंग बनते, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तुमची लहान मुलं असली तर त्यांना हा व्हिडिओ ऐकायला लावा आणि त्यांना हवं तो सपोर्ट पण करा. अच्छा, हॅव ए गुड डे.